बँक म्हटलं की आपल्याला SBI म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया हे आठवतं. याच SBI मध्ये स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये भरती आलेली आहे. त्यामध्ये व्हॅकन्सी किती आहेत, कोणत्या कोणत्या कास्टसाठी किती किती जागा असणार आहेत, नंतर एक्झाम पॅटर्न कसा असणार आहे, एक्झाम कधी होईल, फॉर्म भरण्याची लास्ट डेट काय असणार आहे, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण या चॅनलवर नवीन नवीन अपडेट्स अशीच आणत राहतो. ठीक आहे, तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. ही भरती असणार आहे बघा CBO म्हणजेच सर्कल बेस्ड ऑफिसर या पदाकरिता फक्त ग्रॅज्युएशन पाहिजे, तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता. यांची ऑफिशियल वेबसाईट आहे sbi.bank.in/web/career/current openings. या ऑफिशियल वेबसाईटला जायचं आहे, इथे जाऊन हा फॉर्म भरायचा आहे. फॉर्म भरण्यासाठी सुरुवात कधीपासून झालेली आहे तर 29 जानेवारी 2026 पासून हा फॉर्म भरण्यासाठी सुरुवात झालेली आहे व याची लास्ट डेट असणार आहे 18 फेब्रुवारी 2026. याची ऑनलाईन टेस्ट होणार कधी आहे तर टेंटेटिव्ह असणार आहे ती मार्च 2026 मध्ये. आता विविध सर्कलकरिता वेगवेगळी पदे आहेत, पण आपण जसं की आपली भाषा ही मराठी आहे व सर्व विद्यार्थी हे आपल्या चॅनलवर महाराष्ट्रीयन असणार आहेत, त्यामुळे आपण महाराष्ट्रामध्ये किती पदे आहेत हे पाहू. महाराष्ट्रामध्ये बघा SC साठी 29 जागा आहेत, ST साठी 14 जागा आहेत, OBC साठी 52 जागा आहेत, AWS साठी 19 जागा आहेत व जनरल साठी 80 जागा आहेत. टोटल महाराष्ट्र सर्कलसाठी 194 जागा आहेत व यामध्ये अजून मुंबई मेट्रो जे सर्कल आहे यामध्ये महाराष्ट्र व गोवा येतं. आता लँग्वेज कोणती येणं गरजेचं आहे तर महाराष्ट्र सर्कलसाठी मराठी येणं गरजेचं आहे व मुंबई मेट्रोसाठी मराठी किंवा कोकणी येणं गरजेचं आहे. यामध्ये सुद्धा 21 जागा आहेत, SC साठी ST साठी 10 आहेत, OBC साठी 38 आहेत, AWS साठी 14 आहेत व जनरलसाठी 60 जागा आहेत. या जागा असणार आहेत 143. आता यानंतर इसेन्शियल अकॅडमिक क्वालिफिकेशन काय तर फक्त तुमचं ग्रॅज्युएशन पाहिजे, ते मग तुम्ही ओपन युनिव्हर्सिटीमधून का केलेलंच ना तेही चालेल, तुम्ही सुद्धा फॉर्म हा भरू शकता. एज लिमिट आहे 21 वर्षापेक्षा कमी नसावा व 30 वर्षापेक्षा जास्त नसावा. हे ओपन कॅटेगरीसाठी आहे. बाकी कॅटेगरीना एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे, ते आपण कसं आहे पाहू. SC ST साठी 5 वर्ष रिलॅक्सेशन आहे, म्हणजे SC ST चा विद्यार्थी हा 35 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. OBC साठी आहे 3 वर्ष, PWBD साठी आहे. PWBD मध्ये जर SC ST चा विद्यार्थी असेल तर 15 वर्ष, OBC असेल तर 13 वर्ष व जनरल EWS असेल तर 10 वर्ष. आणि एक्स सर्व्हिसमॅनसाठी बघा 5 वर्ष रिलॅक्सेशन असणार आहे. यामध्ये एक्सपिरियन्स महत्त्वाचा आहे, मिनिमम 2 वर्ष एक्सपिरियन्स पाहिजे, त्यावेळेसच तुम्ही हा फॉर्मसाठी अप्लाय करू शकता. आता यानंतर एक्झामिनेशन पॅटर्न बघू. ऑनलाईन टेस्ट होणार आहे 120 मार्क्स करिता व डिस्क्रिप्टिव्ह होणार आहे 50 मार्क्स करिता. आता ऑब्जेक्टिव्ह टाईप जी टेस्ट होणार आहे त्यासाठी वेळ असणार आहे 2 तास. 4 सेक्शन असतील व टोटल 120 मार्क्स असतील. ते सेक्शन कसे आहेत बघा. इंग्लिश लँग्वेज 30 क्वेश्चन 30 मार्क व वेळ असणार आहे, सेक्शनल टायमिंग आहे 30 मिनिटांचा. बँकिंग नॉलेज 40 क्वेश्चन 40 मार्क व 40 मिनिटे सेक्शनल टायमिंग. जनरल अवेअरनेस किंवा इकॉनॉमी 30 क्वेश्चन 30 मार्क व ड्युरेशन 30 मिनिट. कम्प्युटर ॲप्टिट्यूड 20 क्वेश्चन 20 मार्क ड्युरेशन 20 मिनिट. टोटल क्वेश्चन झाले 120, मार्क्स झाले 120 व ड्युरेशन आहे 2 तासांचा. एक्झामिनेशन फी आहे जनरल EWS OBC साठी 750 रुपये फी राहील व SC ST PWBD साठी फी नसणार आहे. आता आपण जसं वर पाहिलं 29 तारखेपासून सुरुवात झाली व लास्ट डेट 18 फेब्रुवारी असणार आहे. ऑफिशियल वेबसाईट sbi.bank.in/web/career/current openings या ऑफिशियल वेबसाईटवर जायचं आहे व या फॉर्मसाठी अप्लाय करायचं आहे. ठीक आहे मित्रांनो, आजसाठी एवढंच. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.